नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्टीकरण। राजकीय मुद्द्यावर कुणाशीही चर्चा नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना जोर आला असतानाच या सर्व तर्कवितर्कांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले। या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जात असले तरी त्यांचा या विषयाशी काहीही संबंध नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले। अजित पवार आणि शरद पवार गटातील काही नेत्यांमध्ये विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती। तसेच 12-13 फेब्रुवारी रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याचे दावे केले जात होते। खुद्द शरद पवारांनी याआधी अशा चर्चांचा उल्लेख केल्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चा फेटाळल्यानंतर नेमके राष्ट्रवादीत काय सुरू आहे याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते। या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्र्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे हे मला समजलेले नाही। या चर्चांमध्ये ते कुठेच नव्हते। आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरू होती, यापेक्षा अधिक काही नाही। सध्या परस्परांना धीर देण्याची वेळ असून राजकीय मुद्द्यांवर कुणाशीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत विचारले असता शरद पवारांनी अत्यंत संयम प्रतिक्रिया दिली। शपथविधीवर मला भाष्य करायचं नाही। सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, आनंद आहे असे ते म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास शरद पवार महायुतीला पाठिंबा देतील का या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळत सूचक शब्दात भूमिका मांडली। सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा राजकीय नसून त्या केवळ अंतर्गत संवादापुरत्याच मर्यादित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। विलीनीकरणाबाबतचे तर्कवितर्क तात्पुरते तरी शांत झाले आहेत। पुढील बातमी आहे, शक्तीपीठ महामार्गाचे कोल्हापूर सांगलीतील अलाइनमेंट बदलणार, भूसंपादन गतीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अलाइनमेंटमध्ये बदल करण्यात येणार आहे। नव्या अलाइनमेंटनुसार हा महामार्ग सातारा जिल्ह्यातील गोंदवले आणि शिखर शिंगणापूर या प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणार असून या संदर्भातील अधिसूचना येत्या 15 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे। हा महामार्ग पुढील 3 वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत सुमारे 802 किलोमीटर लांबीचा हा शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातील 39 तालुके आणि सुमारे 370 गावातून जाणार आहे। या महामार्गामुळे तुळजापूर, माहूर, कोल्हापूर मधील अंबाबाई, नरसिंहवाडी, ज्योतिबा, आदमापूर यासह एकूण 18 धार्मिक स्थळे जोडली जाणार असून नागपूर ते गोवा प्रवासाचा कालावधी 8 तासांवर येणार आहे। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील जाणाऱ्या मूळ अलाइनमेंटला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता। कोल्हापूरसह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही महामार्ग रद्द करण्याची मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर अलाइनमेंट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुढील बातमी आहे, देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे पुनर्जीवन। देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे पुनर्जीवन यशस्वीपणे पूर्ण झाले आहे। पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे ऑक्टोबर 1969 मध्ये सुरू झालेल्या या ऐतिहासिक अणुऊर्जा प्रकल्पातील प्राथमिक पुनर्संचरण लूपची वाहिनी बदलण्याचे अत्यंत आव्हानात्मक काम नुकतेच पूर्ण करण्यात आले। या महत्त्वाच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे 160 मेगावॅट क्षमतेची अणुभट्टीतून तब्बल 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा वीज निर्मिती सुरू झाली आहे। तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट क्रमांक 1 आणि 2 या अणुभट्ट्यांचे अजूनही किमान 10 वर्षाचे आयुर्मान शिल्लक आहे। त्यामुळे या अणुभट्ट्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी हाती घेण्यात आलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी ठरला असून देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। या प्रकल्पामुळे देशातील अणुऊर्जा क्षेत्रात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले असून जुन्या पण सक्षम प्रकल्पांचे पुनर्जीवन शक्य असल्याचे उदाहरण तारापूरने घालून दिले आहे। पुढील बातमी आहे, सर्वोच्च न्यायालयाने मेटा आणि व्हॉट्सअप कंपनींना खडसावले। नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्काशी कोणत्याही परिस्थितीत खेळ करता येणार नाही असे ठाम शब्दात सर्वोच्च न्यायालयाने मेटा आणि व्हॉट्सअप या सोशल मीडिया कंपन्यांना खडसावलं आहे। डेटा शेअरिंगच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती वापरण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही आणि एकाही शब्दांचा डेटा शेअर करू दिला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका न्यायालयाने मांडली। गोपनीयता धोरणाच्या उल्लंघन प्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने CCI, मेटा आणि व्हॉट्सअपवर 213.14 कोटी रुपयांचा दंड थोपवला होता।
या दंडाविरोधात दोन्ही कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणावर न्यायालय 9 फेब्रुवारी रोजी अंतरिम आदेश देणार आहे। दरम्यान या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय पक्षकार करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत। या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठाने कंपन्यांची भूमिका तीव्र शब्दात फेटाळली। डेटा शेअरिंगच्या नावाखाली या देशातील नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्काशी खेळ करता येणार नाही। तुम्ही स्पष्ट हमी द्या, अन्यथा आम्ही कठोर आदेश देऊ, असे न्यायालयाने बजावले। न्यायालयाने स्पष्ट केले की भारतात गोपनीयतेचा हक्क अत्यंत गांभीर्याने संरक्षित केला जातो। कंपन्या गोपनीयतेच्या अटी इतक्या क्लिष्ट पद्धतीने मांडतात की सामान्य नागरिकाला त्या समजणे कठीण जाते। खासगी माहिती मिळवण्याचा हा एक सभ्य मार्ग असू शकतो, मात्र अशा प्रकारची माहितीची चोरी न्यायालय मान्य करणार नाही, असेही खंडपीठाने ठामपणे सांगितले। या प्रकरणामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म, डेटा शेअरिंग आणि नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्कावर पुन्हा एकदा देशभरात गंभीर चर्चा सुरू झाली असून सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अत्यंत निर्णायक मानली जाणार आहे। पुढील बातमी आहे, नरवणे यांच्या आत्मचरित्रावरून राहुल गांधींचा मोदींना थेट इशारा, संसदेत वाद, बाहेर खुले आव्हान। माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या आत्मचरित्रातील उतारांमुळे लोकसभेत निर्माण झालेला गोंधळ अद्याप शमलेला नसतानाच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट लक्ष केले। संसदीय परिसरात 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या नरवणे यांच्या आत्मचरित्राची प्रत हातात घेऊन राहुल गांधी म्हणाले की हे पुस्तक परदेशात खुलेआम उपलब्ध आहे, मात्र भारतात ते प्रकाशित होऊ दिले जात नाही। पंतप्रधानांमध्ये लोकसभेत येण्याची हिंमत नाही, कारण ते आले तर हे पुस्तक त्यांच्या हातात देऊन देशासमोर सत्य मांडले जाईल, असा दावा त्यांनी केला। या पुस्तकातील काही उतारे यापूर्वी लोकसभेत वाचून दाखवल्यामुळे काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी केली होती। त्यावेळी अध्यक्षांच्या खुर्चीकडे कागदाचे तुकडे भिरकवल्याचा आरोप झाल्याने 8 खासदारांचे निलंबन करण्यात आले। नरवणे यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या 40 वर्षाच्या लष्करी सेवा काळातील अनुभव मांडण्यात आले असून विशेषतः 2020 साली भारत-चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख वादाच्या केंद्रस्थानी आहे। या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर पारदर्शकतेचा सवाल उपस्थित केला आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पाहत रहा सकलम न्यूज। धन्यवाद।